नमस्कार. जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची अशी माहिती बघणार आहोत. काल TIT 3 या परीक्षेच्या निकालाच्या अनुषंगाने आपण जे काही पत्रकार परिषद पत्रकार भवन पुणे या ठिकाणी आयोजित केली होती त्याला स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे पत्रकारांकडून. सोबतच जी काही परीक्षार्थी आहेत अभियोगिता उमेदवार त्यांनी यांच्याकडून जवळपास 40 पेक्षा अधिक उमेदवार जे आहेत ते आपल्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित होते आणि पत्रकार बांधव सुद्धा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते. त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने त्यांचा प्रतिसाद मिळाला आणि जेवढे काही पुण्यातले आणि जवळपास जिल्ह्यातले जे काही आपले बांधव त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतोय. कारण त्यांची आता कोणाची नावं घेणार नाही मी, नाव घेतलं तर व्हिडिओ पण मोठा होईल. आणि महत्त्वाचा मुद्दा आहे की फार अतिशय महत्त्वपूर्ण विषय त्या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषदमध्ये मांडले. तर तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून बघितलेलं असेल. त्यानंतर आम्ही ABP माझाचे सुद्धा मंदार सर त्यांची सुद्धा भेट घेतली, तिथं आलेले होते. त्यांना सुद्धा या विषयावर सविस्तर एकदा चर्चा करण्यासाठी सांगितलंय. सोबतच शिक्षक भरतीची पवित्र पोर्टल जी काही निकाल लागेल त्याच्यानंतर भरती प्रक्रिया कशी व्हावी त्यांनी स्वतः म्हटले की पवित्र पोर्टल बंद करा अशा मागण्या होत आहेत. तर त्या संदर्भातलं सविस्तर जे काही निवेदन आहे, दुसरं एक निवेदन होतं ते सुद्धा त्यांना दिलं आणि त्यांनी योग्य वेळी ते नोट करून पुस्तकामध्ये ठेवून त्यांनी स्वतः म्हटलं की योग्य वेळी यावर मी सविस्तर बोलेल ABP माझावर. तर मित्रांनो, काल यासोबतच चळवळीतली जी काही मार्गदर्शक मित्र आहेत महेश बडे सर, हे सर सुद्धा त्या ठिकाणी पत्रकार परिषदेला उपस्थित होते. बच्चूभाऊ कडू यांचा 8 तारखेला खूप मोठा कार्यक्रम आहे त्या ठिकाणी. सोबतच सदाभाऊ खोत वगैरे असे विधान परिषद सदस्य वगैरे त्यांचे सहकारी आमदार त्या ठिकाणी येत आहेत. आणि त्या दिवशी सुद्धा त्यांनी शिक्षक भरतीची जी काही पुढची प्रक्रिया आहे कशी असावी या अनुषंगाने सविस्तर चर्चा केलेली आहे. आणि 8 तारखेचं नियोजन सुद्धा मी तुम्हाला कळवेलच. त्याच्यानंतर आता पत्रकार परिषदेच्या नंतर आपण परीक्षा परिषद इथे गेलोय आणि शिक्षण आयुक्त कार्यालय या ठिकाणी सुद्धा गेलोय. त्या ठिकाणी काय चर्चा झाली त्यावरचं मी तुम्हाला सविस्तर जे काही वृत्तांत आहे ते सांगणार आहे. परीक्षा परिषदेला गेल्याच्या नंतर आम्ही जवळपास 15 ते 16 काहीतरी उमेदवार त्या ठिकाणी गेलो होतो. तिथे गेल्याच्या नंतर आम्ही माहिती घेतली. त्या ठिकाणी दुर्दैवानं असं झालं की मी गेलेलं बघितल्या ओक मॅडम बालभारतीकडे गेल्या. म्हणजे तिथं समोरच असताना त्या तिकडे गेल्या. कारण मला चांगल्यानं माहिती आहे ते का गेल्या. त्यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार जो आहे तो तिथला दिलेला आहे. त्यांना मुद्दाम त्या ठिकाणी मला फेस करायचं नव्हतं किंवा मला बोलायचं नव्हतं, भेटायचं नव्हतं. त्यामुळे त्यांनी जे आहे ते तिथून तिकडे गेल्या. कारण ते सगळे पत्रकार परिषद वगैरे बघलेत आणि बघतात सगळे अधिकारी. मला चांगल्यानं माहिती आहे ते सविस्तर. यापूर्वी तसं बोलणं सुद्धा झालेलं होतं, मला चांगल्यानं माहिती आहे. त्यानंतर मग आम्ही फडके साहेबांकडे भेटण्यासाठी गेलो होतो, पण त्यांची तब्येत खराब होती. तुम्हाला सांगितलं एक छोटीशी शस्त्रक्रिया झाली, ते उपस्थित नव्हते त्या ठिकाणी, लिव्हवरच होते. आणि त्याच्यानंतर मग आम्ही एक प्रशासन अधिकारी आहेत वासनिक सर म्हणून, त्यांच्यासोबत आम्ही चर्चा केली. फार सविस्तर चर्चा केली निकालाच्या अनुषंगाने. गुप्तचार जी काही माहिती आहे त्या अनुषंगाने तिथे एक अधिकारी होते, त्यांनासुद्धा त्यांनी विचारणा केली की निकालाचं काय स्टेटस आहे, कसं कधी लागणार आहे. मग मी त्यांना विचारलं. आपले बरेच उमेदवार होते. BEd जे आहे, BEdसाठी राहिलेला आहे का निकाल, BEdच्या उमेदवारांनी किती लोकांनी त्या ठिकाणी प्रतिसाद दिला आहे. तर जे काही 15,000 उमेदवार आहेत त्याच्यामध्ये 11,000पेक्षा अधिक उमेदवारांनी त्या ठिकाणी प्रतिसाद दिला आहे. मग उरले त्यांचं काय, तर ते उरले त्यांचं काही आपण विचारात घेणार नाही. ते दिलेल्या मुदतीत त्यांनी ते भरलं की त्यावर आपण पुढील कार्यवाही दिशा ठरवतोय अशा पद्धतीने त्यांनी सांगितले. की मग कोर्ट केसेसचा एक विषय निघाला त्याच्यामध्ये. तर कोणीतरी मला वाटतं त्यांना कायदेशीर असा धाक दाखवलेला होता. तर त्यावर सर म्हटले की आमचे सुद्धा नागपूरचे खूप अभ्यासू वकील आहेत, त्यांचा आम्ही सल्ला घेऊनची भरती प्रक्रिया समोर नेतोय. कुठल्याही कोर्टाचा आणि केसेसचा काही संबंध नाही आहे. आम्ही पण कायदेशीर बाबी पडताळूनच त्या संदर्भामध्ये भरती प्रक्रिया समोर करतोय आणि निकाल जो काही आहे तो देतोय अशा पद्धतीचं त्यांनी सांगितले. त्यानंतर मग त्यांनी म्हटलं की सर, मी म्हटलं DEdच्या निकालाचा काही परिणाम होईल का. आता आपल्याला माहिती आहे होणार नाही, पण एकदा त्यांच्याकडनं ऐकावं असं म्हटलं. त्याचा काही परिणाम होणार नाही म्हटलं DEdच्या निकालाचा, कारण तो जो निकाल आहे ते आम्ही उद्या वगैरे लावून देऊया म्हटलं. म्हणजे आज किंवा उद्या
या 2 दिवसामध्ये डीएडच्या उमेदवारांचा जो निकाल आहे त्यांचा लावून देणार आहेत. मग त्याच्यामध्ये उर्दू डीएडचं पण नंतर परीक्षा झाल्या होत्या, त्याच्यासाठी परीक्षा परिषदेनं टाइम टेबल शेड्यूल चेंज केला होता परीक्षेचा आपल्या. तर त्यांचा काही परिणाम, ते म्हटले त्यांचा सुद्धा कोणाचाही परिणाम नाही आहे. IBPS सोबत आज काहीतरी एक मीटिंग होणार आहे आज. त्यानंतर त्यांनी स्पेशल जी काही डेट आहे, कोण्या तारखेला निकाल लागू शकतो ही तारीख ते सांगतो म्हटले. आज परीक्षा परिषदची IBPS सोबत एक VC होणार आहे किंवा एक मीटिंग होणार आहे. त्यानंतर ते आपल्याला कळवणार आहेत निकाल कधी लागणार आहे. आणि त्या अनुषंगाने मी स्वतः जे काही अधीक्षक आहेत त्यांना सुद्धा कॉलवर बोलवलं. त्यांचे वैयक्तिक घरचे कार्यक्रम होते, वर्षाचा काहीतरी कार्यक्रम होता. सर पण त्या ठिकाणी रजेवर होते. त्यामुळं त्यांनी आपल्याला आज बोलवलेलं आहे, आज येणार आहेत सर. त्यामुळं परीक्षेचा जो काही निकाल आहे मित्रांनो, तो निकाल जवळपास पुढच्या 4-1 दिवसामध्ये अपेक्षित आहे असं मी त्यांना स्वतः सांगितलं. परीक्षा पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा सांगितलं की पुढच्या 8 दिवसात जर निकाल नाही लागला तर 100% परीक्षा परिषदेच्या प्रवेशद्वारावर खूप मोठं आंदोलन होईल निकालाच्या अनुषंगाने. आणि त्यांना पण प्रचंड घाई आहे. त्यांना पण स्वतः अधिकारी म्हटलेत की बाबा, आणि त्यांना सांगितलं की सर मुलं नैराश्यग्रस्त झालेले आहेत, एजंट्सचे अफवा पसरणारे बरेच कॉल येत आहेत. त्याच्यात वस्तुस्थिती वगैरे नसेलच नक्कीच, पण खूप कॉल येत आहेत. आणि एक डेडलाईन द्या की बाबा निकाल कधी लागेल. म्हणजे संकेतस्थळावर तुम्ही असं सांगा की आपल्यापासून सावधान राहा, आणि कोणी जर कॉल केलं तर आम्हाला कळवा, आम्ही त्यांच्यावर कार्यवाही करू. नंतर मग एक स्टेटस जे काही नोटिफिकेशन आहे, एक पत्रक आहे, परिपत्रक काढा. त्यावर त्यांना सांगितलंय की निकाल कधी लागेल. या दोन्ही गोष्टीचं एक संभाव्य परिपत्रक काढा म्हटले. तर त्यांनी तात्काळ त्यावर आज काहीतरी त्याचं एक मीटिंग झाल्याच्या नंतर परिपत्रक काढतील. आणि अफवा कोणी जर गैरसमज पसरवत असेल, अफवा पसरवत असेल किंवा कोणी एजंट्स तुम्हाला कॉल करत असतील तर त्यांचे नंबर जे आहे ते आम्हाला द्या. त्यांनी तात्काळ त्याच्यावर कार्यवाही करू. आणि या संदर्भातलं आम्ही संकेतस्थळावर जे काही सूचना आहेत, निकाल कधी लागेल आणि काय जे काही अफवा पसरते त्यांच्यावर कार्यवाही, या अनुषंगाने आज जे काय ते परिपत्रक येईल. आणि आज मीटिंग झाल्याच्या नंतर त्यांची नक्कीच आपल्याला जी काही निकालाची तारीख आहे ते 100% आपल्याला कळण्याची दाट संकेत आहेत मित्रांनो. आणि यानंतर हे झालं निकालाचं, आणि ते नॉर्मलायझेशन वगैरे या सगळ्या गोष्टी होऊनच ते निकाल आपल्याला प्रसिद्ध केला जाणार आहे. त्यामुळे निश्चिंत राहा, निकाल फार व्यवस्थित पारदर्शकरित्या लागणार आहे. आता नक्कीच वेळ जातो त्याच्यामध्ये, काही कायदेशीर बाबी होत्या त्याच्यामध्ये, आणि काही आपल्या शंका पण होत्या. आपल्याला सगळं काही व्यवस्थित हवं होतं. नक्कीच त्यांनी व्यक्त केली की नाराजी, निकालाला खूप वेळ झाला आमच्याकडनं, याबद्दल त्यांनी पण नाराजी व्यक्त केलेली आहे. पण आपण एक 8 दिवसाचा पुढचा अल्टिमेट दिला आहे त्यांना. त्याच्यानंतर मात्र आपण तीव्र आंदोलन करणार आहोत. आता याच्यानंतर निकाल लागल्याच्यानंतर पुढची प्रक्रिया कशी, सेकंड फेज जो आहे त्याच्यामध्ये मुलाखतीचा राऊंड सुरू आहे. त्याच्यामध्ये हजारो उमेदवारांना आपल्या पाठपुराव्यामुळं त्या ठिकाणी कायमची नोकरी मिळालेली आहे. त्या ठिकाणी गुणवत्तेच्या जोरावर किंवा मग अजून कोण्या जोरावर त्या ठिकाणी उमेदवारांना, पुष्कळ अशा उमेदवारांना संधी उपलब्ध झालेली आहे. तर त्याचं कृतज्ञता म्हणून आयुक्त कार्यालयामध्ये भेटायला गेलेलो होतो आम्ही. त्या ठिकाणी आयुक्त साहेब फार गडबडीत होते, म्हणजे उशिरा गेलतो आम्ही 6-6:30 वाजता. तर आयुक्त साहेब त्या ठिकाणी गडबडीत असल्यामुळं, आणि त्यांची आजची जी काही संचमान्यता अंमलबजावणीच्या संदर्भात मीटिंग होती त्या संदर्भामध्ये अधिकारी वर्गांसोबत चर्चा होती. त्यामुळं आयुक्त साहेबांची आमची काल भेट झाली नाही. पण आज भेटायला त्यांनी बोलवलेलं बी होतं, पण आजची मीटिंग असल्यामुळे ते आजचं कॅन्सल होईल भेटणं आमचं. त्यानंतर मात्र आपण जे काही पवित्र पोर्टलचे कार्यवाहक आहेत, तुम्हा सगळ्याला माहिती आहे, त्यांच्यासोबत चर्चा केली, भेटलो, त्यांचं धन्यवादसुद्धा दिलो की आमचे सेकंड फेजचे जेवढे आंदोलक होते त्याच्यातले अपवादात्मक स्थितीमध्ये 1-2 उमेदवार सोडले तर सगळे आंदोलक लागलेले आहेत. जेवढे आंदोलनाला उपस्थित व्हायचे तर ते पण एक चांगल्या आदर भावनेनं आमची कृतज्ञता तुम्ही व्यक्त करता, याबद्दल त्यांनी पण आभार व्यक्त केलेला आहे. आणि पवित्र पोर्टलमध्ये जी काही पुढची प्रक्रिया आहे ते कशा पद्धतीनं राबवली जाणार आहे त्या संदर्भातलं निवेदन त्यांच्यासमोर ठेवलं. 1 बिंदू 1 पद 1 पद त्या संदर्भामध्ये सुद्धा त्या ठिकाणी सविस्तर अशा त्यांना आपण सूचना केलेल्या आहेत. त्यांनी त्याच्यावर सकारात्मकता एक दर्शवलेली आहे की कायदेशीर त्या संदर्भातल्या पूर्ण पडताळणी करून त्या संदर्भामध्ये आपण योग्य ती या भरतीमध्ये 100% सकारात्मक आहेत की 1 बिंदू 1 पद 1 भरती
या पद्धतीनं जास्तीत जास्त उमेदवारांना कशी संधी उपलब्ध होईल आणि एकच उमेदवार पुन्हा पुन्हा कसा लागणार नाही, मग त्याची प्रतीक्षा यादी, कला, क्रीडा, कार्यानुभव, हे शिक्षक, मग वयाची मर्यादा जी काही नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे त्या अनुषंगाने, मग MPSच्या कायद्यामध्ये बदल करून त्या संदर्भामध्ये जे काही शिक्षण सेवक खाजगी संस्थेवर कालावधी संपेपर्यंत अतिरिक्त होतात त्यांचं दुसरीकडे समायोजन, त्यांची काही त्या ठिकाणी तरतूद नाही, अशा संदर्भात मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करायला त्यांनी पण सूचना केलेल्या आहेत. नक्कीच पवित्र पोर्टल बंद होणार नाही. त्यांना अधिवेशनातला प्रसंग सांगितला, ते जे काही तारांकित प्रश्नाची उत्तरं आहेत कोण देते, अधिकारी वर्गाकडूनच मंत्री महोदयाकडे जातात संबंधित, तर त्या संदर्भामध्ये आभार व्यक्त केले की पवित्र पोर्टल हे उमेदवारांचं न्याय मिळवून देणारं एक पोर्टल आहे. शक्यतो त्याच्यामध्ये बरेच बदल आता झाले आहेत. जे काही पहिल्या फेजमध्ये मुलाखतीच्या राऊंडच्या संदर्भामध्ये संस्था चालकांना जी काही सूचना होत्या आणि आत्ता त्याच्यामध्ये खूप बदल झालेला आहे, ते परिवर्तन होते. पवित्र पोर्टल जे आहे ते जास्तीत जास्त पवित्र होण्याचं त्या ठिकाणी काम आपल्याकडनं करण्यात येते. त्या संदर्भामध्ये त्यांना एक कृतज्ञता म्हणून आपण एक उमेदवाराच्या वतीनं तोतोचान नावाचं एक जी काही शिक्षण प्रणाली आहे कशी विकसित करावी, विविध उपक्रम राबवून जागतिक दर्जावरचं जे काही नामवंत पुस्तक आहे तोतोचान, त्याचा अनुवाद मराठी गावितनी केलेला आहे. ते पुस्तक आपल्या अभियोगताधारकांच्या वतीनं त्यांना आपण दिलेलं आहे. नक्कीच सर हे पुस्तक वाचून प्रतिक्रिया पण आपल्याला कळवतो असं म्हटलं. आता हे का तर एक आपल्या मनाला एक आनंद व्यक्त झाला की सगळे शिक्षक आमदार, पदवीधर आमदार पवित्र पोर्टल बंद करण्याच्या मागे लागलेले होते. आता हा कायदा आहे तो बंद होणार नाही, तरी ही जी काही सवय आहे संस्था चालकांचं एक एजंट म्हणून काम करण्याची आणि त्याच्यावर वारंवार जर त्या ठिकाणी बोललं गेलं. आता काही संस्था चालक सुद्धा आता नागपूरच्या खंडपीठामध्ये याचिका टाकलेली आहे पवित्र पोर्टल बंद करण्यासाठी, कारण त्याच्यातल्या त्रुट्या शोधून. तर ह्या काही त्रुट्या आहेत, त्या त्रुट्या दूर करून पवित्र पोर्टल कसं अजून चांगल्या पद्धतीनं काम करेल, वर्क करेल आणि जास्तीत जास्त मुलांना कसं न्याय देईल या अनुषंगाने सगळी जी काही कार्यवाही ते अधिकारी वर्गाकडून केली गेलेली आहे. ते स्वतः म्हटले की पवित्र पोर्टल कोणी बंद करू शकत नाही. पण हे असं जर झालं, तुमच्या उमेदवारांनी लागलेले उमेदवार पुन्हा पुन्हा जर पसंतीक्रम द्यायला लागले आणि तिथं जाणारच नसतील तर ते कशाला द्यावं. आता एखादा उमेदवार नांदेडमधला आहे, त्याला हिंगोलीला यायचं आहे, तर त्याने हिंगोलीचं द्यावं, रत्नागिरीचं पसंतीक्रम देऊ नये. तर अशा उमेदवारांनी संस्था चालकांना तिथं बळ येते आणि त्यांची बाजू जी आहे ती मजबूत होते. त्यामुळं कुठेतरी ह्याही गोष्टीकडे उमेदवारांनी लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून पवित्र पोर्टल हे अधिक सक्षम आणि मजबूत होईल. त्यासाठी त्यांचा एक सल्ला होता की यासाठी उमेदवारांना सविस्तर सूचना कराव्यात येणाऱ्या भरतीमध्ये, जेणेकरून पवित्र पोर्टल अजून सक्षम होईल आणि जास्तीत जास्त होतकरू गरीब उमेदवारांना संधी मिळेल. आता ठीक आहे, त्याच्यामध्ये काही संस्था चालक आहेत इतके मुजोर आणि कलाकार संस्था चालक आहेत की तुम्ही काहीही करा ते शॉर्टकट काढणार आणि पळवाटा शोधणार. त्याच्यावर सुद्धा निर्बंध आणण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये अधिकारी वर्गाकडून केलं जाणार आहे. आपल्या ज्या काही तक्रारी आहेत त्या तक्रारी त्यांच्याकडे दिल्या की नक्की त्याच्यावर काम होईल. हे सध्याचं पवित्र पोर्टलच्या अनुषंगाने अपडेट आहे. रूपांतरित यादी किंवा कन्वर्ट राऊंड जो आहे त्या संदर्भात काही चर्चा झालेली नाही. त्यावर मात्र नक्की आपण कळूया, काही जर कळेल आपल्याला तरी 100%. आणि आज जे काही संच मान्यता धोरणाच्या संदर्भामध्ये मंत्रालयामध्ये दुपारी 2 वाजता मीटिंग आहे. त्या अनुषंगाने नवीन संच मान्यता अंमलबजावणी त्या संदर्भात विधान परिषद सदस्य, समवेत शिक्षण आयुक्त, शिक्षण मंत्री महोदय आणि बरेच अधिकारी यांच्या समवेत त्या ठिकाणी चर्चा होणार आहे. TNTचे उपसंचालक किंवा उपसचिव सगळे यांच्यासोबत आज बैठक होणार आहे. आणि जी काही काल संच मान्यता धोरणाची सुनावणी होती ती लवकरच त्याच्यावर सुद्धा निर्णय येणं अपेक्षित आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये लवकरच जर असं नाही झालं, तो रद्द नाही झाला, तर मात्र भविष्य मात्र अंधारात असणार आहे. निकाल लागूनही अर्थ नाही. मी वारंवार सांगितलं, याच्या पूर्वीसुद्धा सांगितलं, जर ते समजा रद्द झालं तर मात्र शिक्षक भरती ही 30,000पेक्षा अधिक सुद्धा होईल, हा एक शब्द आहे. त्यामुळं मित्रांनो असाच विश्वास ठेवा, सोबत राहा. 100% आपण चांगलं जास्तीत जास्त दुर्लक्षित घटकापर्यंत उमेदवारांना कशी संधी उपलब्ध होईल याचा आपण 100% पाठपुरावा करू. तुर्तास थांबतो. आज काय अपडेट मिळेल, आज आयुक्त महोदयांशी जे काही अनुराधा मॅडम त्यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यानंतर तुम्हाला सविस्तर अजून यथोचित जी काही वृत्तांत आहे संच मान्यतेचा, मंत्रालय मीटिंगचा आणि परीक्षा परिषदेचा सविस्तर तुम्हाला कळवलं जाईल. तुर्तास थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.